अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अभोणा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, 2 जणांना अटक। कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील देवडी कराड येथे एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करीत विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे। या घटनेने तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास तिच्या आजीच्या शेतातून गावाकडे पायवाटेने जात असताना गिरणा पुलावर दुचाकीवरून आलेल्या 2 तरुणांनी तिला अडवले। फिर्यादीचा हात धरून अंगावर ओढत तिचा विनयभंग केला। फिर्यादीने आरडाओरड करताच हेमराज या व्यक्तीने त्या ठिकाणी धाव घेतली। तेवढी आरोपींनी त्याच्यावर हल्ला करत कपाळावर कड्याने मारहाण केली। या प्रकरणानंतर फिर्यादीने अभोणा पोलिसात तक्रार नोंदवली। शिवाय प्रकाश नारायण गावी त्यांनी दिलेल्या दुसऱ्या तक्रारीत प्रकाश दिलीप पवार याने त्यांच्यावर हल्ला करून 2 दात पाडले असल्याचे नमूद केले। तसेच पंडित गटलू पवार यांनी त्यांच्या घरासमोर गैरकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी 14 जणांविरोधात स्वतंत्र तक्रार दाखल केली। या सर्व तक्रारीवरून अभोणा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 266/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, 118, 1, 3, 5 तसेच पोस्को कायद्यानुसार कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। मुलगी परवाच्या दिवशी रस्त्याने चालत असताना 2 मुलांनी तिच्यावर अत्याचार छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि ती तक्रार आम्ही अभोणा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली। तर त्याच्यामुळे आमच्या पोरगीला आम्हाला न्याय दिला पाहिजे। त्या 2 मुलांना जेवढी होईल तेवढी जास्त शिक्षा दिली पाहिजे, याचा आम्हाला न्याय पाहिजे आमच्या पोरगीचा। मी आणि माझी मुलगी घरीहून शेतात जात असताना त्यांनी रस्त्यात अटक केलं आणि अटक केल्यानंतर मला मारहाण केली। तोंडावर लाथाबुक्क्या मारून माझे दात पाडून टाकले आणि मी कसं तरी रस्त्यावरती पडलो आणि जाम येऊन घरी आल्यानंतर माझ्या पत्नीला सांगितलं। पत्नीने बाईंनी सर्वांनी पाहिलं। हे सर्व आरोपी भगवान पंडित पवार व प्रकाश पवार यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली अंमलदार SS पवार करीत आहेत। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।